आपल्या अनैतिक संबंधामध्ये आपला पतीच अडसर ठरतोय हे लक्षात येताच एका निर्दयी पत्नीने आपल्या पतीचा आपल्या प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे खून केला, त्याची हत्या केली। ही घटना दापोली तालुक्यामध्ये घडली, त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका आता हादरून गेलाय। दापोली तालुक्यामधील गिम्हवणे गावचा रहिवासी निलेश बाकर हा सोमवारपासून बेपत्ता होता। त्याचा शोध सर्वत्र सुरू होता। त्याच्या भावाने देखील निलेश हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती। त्याच्या पत्नीने देखील आपला नवरा हरवला असा बनाव केला, रडण्याचं नाटक केलं, परंतु त्याच बाईने आपल्या पतीला संपवलं होतं आणि अवघ्या 48 तासात दापोली पोलिसांनी ह्या संपूर्ण घटनेचा छडा लावलाय। ही घटना कशी घडली, कशा पद्धतीने घडली, हा बनाव कसा रचला गेला, आपण सविस्तर जाणून घेऊया। दापोली शहराजवळ गिम्हवणे येथे निलेश बाकर आणि त्याचा भाऊ या दोघांचीही पारंपरिक केश कर्तनालयाचा व्यवसाय आहे। मृत निलेश आणि त्याची पत्नी नेहा बाकर यांच्या अनेक दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद सुरू होते। त्याचबरोबर आपल्या पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत असा संशय देखील निलेश आणि त्याच्या नातेवाईकांना होता। मात्र आपल्या वाटेमध्ये अडथळा असलेला आपला पती निलेश याला कायमचा संपवण्याचा कट त्याच्याच पत्नीने प्रियकराच्या मदतीने आठवड्याभरापूर्वीच रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलवलं। त्यावेळेला या प्रकरणामधील संशयित आरोपी पत्नी नेहा बाकर ही जात असलेल्या हॉटेलमधील कामाचे टायमिंग आणि तिने पोलिसांना चौकशीमध्ये सांगितलेलं टायमिंग यामध्ये तफावत आढळतात पोलिसांचा तिच्यावरच संशय वाढला। यावेळेला तिला पुन्हा एकदा चौकशीला बोलवण्यात आले। बुधवारी पत्नी नेहा हिला पोलीस पथकाने ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी हिसका दाखवताच तिनेच खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली। यावेळेला कारमध्ये बसलेला निलेश आणि पत्नी नेहा अशा दोघांचेही सीसीटीव्ही फुटेज तपासात पोलिसांच्या हाती आले। या हत्या प्रकरणामधील संशयित आरोपी नेहा बाकर हिचा पालघर येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिचगर याच्यासोबत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते। मंगेश, नेहा आणि निलेश यांचे 10 ते 12 वर्षांपासून घरगुती मैत्री संबंध देखील होते। त्यामुळे मंगेश सोबत कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आल्याची माहिती पोलीस तपासामध्ये नेहाने दिली। 2 दिवसांपूर्वी सायंकाळी हरणे येथे नेहा आणि मंगेश या दोघांनी निलेशला पार्टीचं कारण देत गाडीमध्ये बसवून नेलं। निलेश आणि नेहा या दोघांनी त्यावेळेला ड्रिंक केलं। हरणे बायपास येथे गेल्यावरती अत्यंत निर्दयीपणे निलेशचा तो बेसावध असताना नेहा आणि मंगेशने गळा आवळून खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेश याचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून दिला। ही कबुली नेहा बाकर हिने पोलिसांना दिली। त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने पालघर येथील विहिरीमध्ये गळ टाकून निलेश याचा मृतदेह देखील बाहेर काढला। यावेळेला नेहाचा प्रियकर मंगेश हा फरार झाला होता। त्याचा शोध दापोली पोलिसांनी काही तासात लावला। दापोली एसटी डेपोमधून एका बंद गाडीमध्ये तो बसला असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक केली। दापोली पोलिसांनी दोघांनाही सध्या अटक केली असून हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावा नष्ट करून गुन्हा करणे अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावरती आता दाखल करण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, दापोली उपनिरीक्षक राजकुमार यादव तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली ढोले या पोलीस पथकाने या सगळ्या प्रकरणाचा अवघा काही तासांमध्ये छडा लावला। परंतु यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या निलेशला न्याय मिळावा अशीच मागणी आता गावकऱ्यांकडून केली जाते।